लातूर खुटवड नगरला सीटू भवन परिसरात ट्रक अपघातात एका युवतीचा जागीच मृत्यू। नाशिक महानगरपालिका हद्दीतील खुटवड नगरच्या सीटू भवन परिसरात दुपारी 12:40 सुमारास खडी डबर वाहतूक करणारा हायवा डंपर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने 4 ते 5 वाहनांना जोरदार धडक दिल्याची अत्यंत दुर्दैवी घटना घडली। या अपघातात एका युवतीचा जागीच मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून घटनेची माहिती मिळताच नाशिक पश्चिमचे आमदार सीमाताई हिरे यांनी माजी नगरसेवक तानाजी अप्पा जायभावे, भाजपा सरचिटणीस अशोक भाऊ पवार, मोहिनीताई पवार यांच्यासह तातडीने घटनास्थळी धाव घेत परिस्थितीचा आढावा घेतला। संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना देत बचाव व नियंत्रणासाठी त्वरित कार्यवाही करण्यास सांगितले। यावेळी अंबड पोलीस ठाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगवेंद्र सिंग राजपूत यांच्यासह वाहतूक पोलीस घटनास्थळी दाखल झाले। अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी वाहतूक सुरक्षिततेच्या दृष्टीने अधिक कठोर उपाययोजना करणे अत्यावश्यक असल्याचे आमदार सीमाताई हिरे यांनी यावेळी स्थानिक पोलीस निरीक्षक जगवेंद्र सिंग राजपूत यांच्यासोबत चर्चा करताना सांगितले। प्रसंगी घटनास्थळी प्रत्यक्षदर्शी असलेल्या नागरिकांनी खानदेश सुपरफास्ट न्यूज चॅनल सोबत बोलताना सविस्तर माहिती दिली। आज नाशिक शहरामध्ये ITI पुलापासून ITI सिग्नल पासून तर खुटवड नगरकडे हा येणारा माऊली लॉन्स परिसराकडे जाणारा या रस्त्यावर खुटवड नगर परिसरामध्ये या ठिकाणी एक अपघात घडलेला आहे। समोर सीटू भवनचा परिसर हा गजबजलेला परिसर असो, वर्दळीचा परिसर असताना या ठिकाणी नवीन वसाहत झालेली आहे आणि या रोडवर अशा प्रकारे जो काही अपघात आपण बघतोय, पाठीमागे हा हायवा डंपर दगडाने भरून आलेला आहे आणि असा भीषण अपघात या ठिकाणी झालेला आहे, जेणेकरून जनतेच्या सुरक्षेसाठी, नागरिकांच्या सुखसुविधांसाठी रस्ता रुंदीकरण, रस्त्याचं बांधकाम देखील करण्यात आलेले आहे। ते बघतोय आपण, पण तेच रस्ते जीवघेणे देखील ठरू शकत आहे। या ठिकाणी जी काही घटना, पाठीमागे उतारावरून आलेला हा हायवा डंपर, या ठिकाणी काही मोटरसायकल धारक ज्या काही महिला मुली होत्या त्यांचा काही अपघात झालेला आहे। ते घटनास्थळी या दादांनी पाहिले। दादा, काय सांगाल, ही जी काही घटना एक खूप भीषण असा सांगितले, आपण घटनास्थळी होतं, या ठिकाणी आपलं दुकान आहे, ही घटना घडली, थोडक्यात काय परिस्थिती होती त्यावेळेस? परिस्थिती अशी होती की वर्दळ होती सगळीकडनं। आता हे नवीन रस्ते झाले त्याच्यामुळं जरा लोकांचाही स्पीड वाढलेला आहे रस्त्याने जाण्या येण्याचा। हा हायवा समोरून उतारावरनं आला आणि त्याला कंट्रोल झाली नाही का काय झाली नाही, तो सरळ आला, त्याने ब्रेक मारला नाही, तो आला डायरेक्ट या झाडावर येऊन, औदुंबराच्या झाडावर येऊन धडकला। तर साधारण याच्यात काय कोणाला इजा झालेली आहे, काय सांगाल तुमच्या? याच्यामध्ये रस्त्याने विरुद्ध दिशेने येणाऱ्या 2 व्हीलरवर 2 महिला चालल्या होत्या, त्यातली एक महिला त्याच्या चाकाखाली येऊन तिचा मृत्यू झाला। म्हणजे जागेवरच घटना झाली। आणि जे काही हायवा डंपरचं की चालक वगैरे काही कुठे? हायवा डंपर जेव्हा धडकला तेव्हा चालक गाडीतच होता, बसलेला होता, त्यालाच कळलं नाही की आपलं काय झालंय। तो नंतर हळूच उतरला, चालला होता, पण नागरिकांनी त्याला पकडून पोलिसांकडे सुपूर्द केलं आणि घटनास्थळी पोलीस या ठिकाणी आले होते। घटनास्थळी पोलीस आले पण जरा उशीर झाला पोलिसांना। नक्कीच काय सांगाल, ही जी काही घटना घडली त्याचं कारण कसं असेल? हे जो काही उतार आहे त्या निमित्ताने देखील काही वाहनांचा ताबा सुटतो असं देखील? ॲक्च्युली आता हा पूर्ण जो जो चौक आहे खुटवड नगरचा, हा व्यवस्थित त्याचं कॉन्क्रिटीकरण झालं आहे। पब्लिक जाता येता रस्त्याने पब्लिक येणार वेग मर्यादा पब्लिक पाळत नाही। त्यातले त्यात इथं आता काही नवीन कामं चालू झाली आहेत, काही चालू आहेत, त्याच्यामुळं जरा या मोठ्या गाड्यांचंही येणं जाणं वाढलेलं आहे आणि त्यांचा स्पीडवर लिमिट नाही आहे। ते पण रस्ता पाहून, मोकळ्या रस्ता पाहून ते पण पळवत असतात। नक्कीच बघू शकतोय या ठिकाणी खूप गंभीर अशी हृदयद्रावक घटना ही झालेली आहे आणि शासनाकडून, संबंधित प्रशासनाकडनं जी काही नागरिक सुविधांसाठी जी रस्त्याची बांधणी केली गेली ती आज जीवघेणी देखील ठरू शकते। हे ज्वलंत उदाहरण या ठिकाणी दिसून राहिलं। एक कुणाचं तरी बाळ या ठिकाणी, तुम्ही मगाशी एक जी विवंचना सांगितली तर बाप रडत होता, थोडक्यात काय सांगाल? त्याचा कुठेतरी आळा घातला पाहिजे, कारण ट्रॉफिक एवढी वाढलेली, तिकडनं येणारी व्यक्ती अशी डायरेक्ट सुसाट सुटते की आमचेही लेकरं इथं रस्त्यावर येतात आणि त्या बिचाऱ्यांचा काही हे नव्हता, रोल नव्हता ह्या अशा गोष्टी घडल्या, ते सरळ चालल्या
गाडी खाली इव्हन दुसऱ्या 2 गाड्या धडकलेल्या होत्या की तेही पूर्ण गाडी लावून बाजूला नाही झाले, तेवढ्यात त्या गाडीवरती गाडी आली. दुसरी गोष्ट की इथे एक सिग्नल लागला पाहिजे, कारण कुणीच वेगळी जोरात गाड्या येतात, जोरात जातात, नियंत्रण ठेवत नाही. आणि ह्यांनी जे केलं ते खूप वाईट घडलं. आज जी घटना घडली फार वाईट घडली, कारण मी ह्याच्यापासून 4 किलोमीटर 2 किलोमीटर मी तिथे राहते. मला कळल्याबरोबर मी इथं आले आणि बघितलं, फार वाईट घडलं. त्या 2 मुली गेल्या, एक जी मुलगी होती ती ऑन दी स्पॉट गेली, वाईट झालं या गोष्टी. पण इथे फक्त एक की सिग्नल लागला पाहिजे, स्पीड ब्रेकर लागले. अच्छा, या ठिकाणी या स्थानिक नागरिकांचं, माता भगिनींचं म्हणणं आहे की या परिसरामध्ये जो काही येणारा रस्ता आहे हा सिमेंट कॉन्क्रीटीकरण झालेला असल्यामुळे सुसाट वेगाने जात असताना वाहनधारकांना कुठेतरी वेगाची मर्यादा असली पाहिजे, म्हणून इथं गतिरोधक असले पाहिजे. या नक्कीच खूप महत्वाचा आहे प्रश्न. नक्कीच आज या माता भगिनींनी, या मावशी या पुढे या. खूप महत्वाचा प्रश्न आहे का वृक्ष तोड या शहरामध्ये शहराचं स्मार्ट सिटी काम करत असताना, डांबरीकरणाचं सिमेंट कॉन्क्रीटीकरण रस्ते करत असताना, या ठिकाणी शहराला एक नवं रूप देत असताना, वृक्ष तोड होत असताना या धर्तीवर त्याच पार्श्वभूमीवर आज एका झाड असल्यामुळे तो अपघात किती भीषण, अजूनही त्याच्याही पेक्षा किती तीव्रतेचा असता हे देखील या माता भगिनींनी सांगण्याचा प्रयत्न, म्हणजे एका वृक्षाचं ह्या मानवी जीवनामध्ये किती महत्व आहे हे देखील आत्ता रोजी मातांनी सांगितलं. काय सांगा? नाही, जेव्हा आपल्या रस्त्यांचं काम चालू झालं तेव्हा आपण खूप लोकांनी विरोध केला झाडं वाचवण्यासाठी. त्यापैकी काही झाडं गेले, पण आता ते आपल्या एवढ्या जागेपुरते हे झाड एक टळलेलं होतं. ते झाड जर स्वामींच्या कृपेने ते आपण सगळे लोक वाचलो इथं. आज 25 लोक बिल्डिंग मधले बाहेर उभे होते. एवढ्या लोकांची परिस्थिती बिकट झाली असती तर ते एका झाडामुळे झाले, वाचलो आपण तिथं धडकल्यामुळे. नक्कीच बघू शकतो अशा प्रकारची घटना घडली, ती खूपच हृदयदायक घटना आहे, अतिशय गंभीर घटना आहे. कुणाचं तरी एक बाळ या ठिकाणी घटनास्थळी गेलेलं आहे. ती भरून निघणारी गोष्ट नाही, परंतु एका वटवृक्षामुळे या ठिकाणी, या औदुंबराच्या वृक्षामुळे जी अपघाताची तीव्रता होती ती कुठंतरी त्याच्यामुळे थांबली. अनेक या ठिकाणी खूप गंभीर विषय या ठिकाणी ही घटना ही जी आज घडलेली आहे याच्यापेक्षा ही भयानक त्याचं वास्तव असतं असं देखील या ठिकाणी माता भगिनीने सांगण्याचा प्रयत्न केला नाही. परंतु अशा अपघात होऊ नये याच्यासाठी कशा पद्धतीने काळजी घेणं गरजेचं आहे. संबंधित प्रशासनाने हे देखील काळजी घेणं तितकंच महत्त्वाचं ठरतं. कॅमेरा पर्सन राजेश शिंदेसह खानदेश सुपरफास्ट न्यूज संपादक अविनाश पाटील, नाशिक.